हाय सर्वांना. तर आम्ही चाललो आहे माझ्या बहिणीच्या घरी. तिच्या मुलाचा बर्थडे आहे, त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर मी तयार झाली आता. ओवी पण रेडी झाली आहे. ओवी इकडे चल, इकडे ना. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपण. तर आज आम्ही चाललो होतो बड्डेसाठी. तर बहिणीच्या मुलाचा बड्डे होता, तिकडे चाललो होतो आम्ही. माझ्या माहेरीच दिलेलं आहे तिला, निमगावला. आम्ही तर निमगाव चाललो होतो, ओवी आणि मी. ओवीचे पप्पा काही येणार नव्हते बड्डेसाठी, तर ते दुधाला चालले होते. तर ते आम्हाला घेऊन चालले होते. माझी बहीण येणार होती, तर आम्ही मोठ्या गाडीत जाणार होतो. ते आम्हाला सोडवणार होते तिच्या घरापर्यंत. तर आज काही थंडी पण जास्त काही नव्हती, तर आता आम्ही चाललो आहे. मिस्टरांनी आता सोडलेलं होतं आम्हाला. तिचं घर पण इथं समोरच होतं, रोडच्याकडलं तिचं घर आहे. ती पण आलेलीच होती, त्यांचं पण आवरलेलंच होतं. त्याच्यामुळे आम्ही काही घरी नाही गेलो. जाण्यासाठी आधीच खूप उशीर झालेला होता आम्हाला, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ काही शूट नाही केला मी. तर आता आम्ही निमगावमध्ये पोचलेलो होतो. बड्डेची पण सर्व तयारी झालेलीच होती. आमचीच वाट बघत होते सर्वजण. बड्डेची सर्व तयारी झालीच होती. आम्हालाच थोडंसं लेट झालं होतं जाण्यासाठी. तर डेकोरेशन केलं होतं. इकडं गंध कर ना, गंध लाव त्याला थोडा. इकडे बघ. बघत
तर आम्ही सर्वांनी ओवाळून घेतलं होतं देवांशला. तर ही आत्याची मुलगी आहे, आत्याच्या मुलींना आम्ही सर्व आलेलो होतो सोबतच. तर आम्ही पाहुण्यांनी सर्वांनी ओवाळून घेतलं होतं. आता तिच्या जावा ओळखत होत्या देवांशला. तर सर्वांनी आता ओवाळून घेतलेलं होतं. तर व्हिडिओ मी म्यूट केलेला होता कारण बाहेरचा खूप आवाज येतो ना, त्याच्यामुळे व्हिडिओ म्यूट केलेला होता. आता सर्वांचं ओवाळून झालेलं होतं. तर आम्ही आता केक कट करून घेतला आणि देवांसोबत फोटो पण काढून घेतले होते. आता बड्डेचा सर्व कार्यक्रम आवरलेला होता. माणसांचे जेवण चालू होते बाहेर. आता आम्ही पण जेवण करून घेणार आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.